राज्यामधील धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 25% कमी पाणीसाठा आहे। महाराष्ट्रामधील धरणांमध्ये आता फक्त 43.51% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी आजच्याच तारखेला 62.28% पाणी होतं। मराठवाड्यामध्ये सर्वाधिक चिंताजनक परिस्थिती सध्या बघायला मिळते। गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये निम्म्यापेक्षाही कमी पाणीसाठा आहे। मराठवाड्यामध्ये गेल्या वर्षी 46.51% तर या वर्षी फक्त 22.60% पाणीसाठा शिल्लक आहे। 12 मार्च 2024 मराठवाडा 22.60% पाणीसाठा। 12 मार्च 2023 गेल्या वर्षी मराठवाड्यामध्ये 46.51% पाणीसाठा होता। यावेळेला विदर्भामध्ये 53.58% पाणीसाठा आहे, तर 12 मार्च 2023 ला वर्षभरापूर्वी विदर्भामध्ये 65.90% इतका पाणीसाठा होता। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये 43.88% इतका पाणीसाठा आज घडीला आहे, तर 12 मार्च 2023 ला वर्षभरापूर्वी उत्तर महाराष्ट्रामध्ये 58% पाणीसाठा होता। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज घडीला 44.70% पाणीसाठा आहे, तर हाच वर्षभरापूर्वी 75.41% इतका पाणीसाठा होता। कोकणाचा विचार केला, कोकणामध्ये 56.41% इतका पाणीसाठा आहे, तर वर्षभरापूर्वी तोच 52.75% इतका होता। एकूणच महाराष्ट्रामध्ये 43.51% इतका पाणीसाठा आज घडीला आहे, तोच वर्षभरापूर्वी 62.28% इतका पाणीसाठा होता। म्हणजेच 25%पेक्षा कमी पाणीसाठा सध्या शिल्लक आहे। त्यामुळे एकूणच महाराष्ट्रावरती पाणीबाणीचं संकट आता घोंगावताना दिसतंय।